काय ना आपण ना आता कोकणातल्या गोष्टींका खूप ग्लॅमराइज करतो की कोकणातली माणसं बघा कशी गावाकडे येतं, सण साजरे करतात, शिमग्याक आम्ही गावाकडे येतो, कोकण कन्याची कन्फर्म तिकीट बिकीट. पण मला असं वाटतं की आम्ही सण घेतो, ठीक आहे, सेलिब्रेट करतो, पण हे सण ज्या जीवनशैलीचा भाग असत ती जीवनशैली जगाक आम्ही एकत्र येतो का? पूर्वी आम्ही एकत्र येऊन भात शेती करायचो, भात लावणी करू आम्ही एकत्र 2 दिवस काढा ना, 2 दिवस काढा आणि असे जसे तुम्ही आता ट्रेन भरून आता गावाकडे येतात ना, त्याचे जुलैमध्ये जरा लावणीक पण या, म्हणजे ह्या हिरव्यागार शेत दिसत सगळ्यांनी केलेला. त्यानंतर तुम्ही एखादा घर बांधूचा असा तर तेव्हा काम करू, त्या घर उभ्या करू. पूर्वी पाहुणेर असायचो लोक, एखाद्याचं घर कम्युनिटी लिव्हिंगचा बेस्ट एक्झाम्पल होती कोकणामध्ये. म्हणजे एखाद्याचं घर बांधूचा, वाडो बांधूचा, गोठो बांधूचा, तरी लोक एकत्र यायचे आणि त्याचं काम करून द्यायचे आणि सगळे जण ते मग त्यांचं पाहुणेर असायचं, मग त्या जेवण असायचं. तर मला असं वाटतं की ह्या जसं आम्ही सणांमध्ये एकी दाखवतो ना, तशी आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात, एकमेकांच्या शेतीत, ही माती सांभाळण्यात, सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही एकत्र राहिलो तर ह्या वाचताला. नाहीतर फक्त सण सेलिब्रेट करू घेतो आणि मग बाकीचे दिवस म्हाताऱ्या शेताऱ्यांनी जगायचा का? काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे.